मानधन योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे. कारण हप्त्याचं वितरण कधी होणार, पैशांचं वितरण कधी होणार या संदर्भात एक महत्वपूर्ण आनंदाचे अपडेट आलेले आहे. नवीन शासन निर्णय आला आहे. विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासंदर्भात दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून जे हप्ता वितरण आहे त्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे. तर सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरिता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालील प्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. तर लाभार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हापासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे दिव्यांग बांधवांचे अनुदान देण्यात आलेले आहे तेव्हापासून दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे टाइमवर हप्त्याचं वितरण आहे ते होत आहे. आणि यामध्ये डीबीटी मार्फत हप्त्याचं वितरण किंवा निधी वितरण किती झाले आहे या तक्त्यामध्ये दिलं आहे, ज्यामध्ये सामाजिक सुरक्षा व कल्याण, दिव्यांगाचे कल्याण, दिव्यांग व्यक्तींना अनुदान, संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, इतर प्रशासकीय खर्च, सहाय्यक अनुदाने, त्यानंतर श्रावण बाळ सेवा, दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना अशा निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे. आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे 2,500 रुपये आहेत ते जमा होणार आहे. तुम्हाला देखील आतापर्यंत सगळे हप्ते जमा झाले आहेत का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ महत्वाचा आहे, शेअर करून पुढे सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेच फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.